अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की गावाकडची आपली महिला बहुतांशी सदस्य हे ग्रामीण भागातले. आपल्याला माहित आहे की गावाकडली महिला फक्त आपली चूल आणि मूल पहिलं सांभाळायची, पण की भविष्यामध्ये आता ती आमची भगिनी ही चूल आणि मूल सांभाळणे नसून ती माऊली कुटुंबाचा खरा कणा आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये सभापती महोदय ही महिला सकाळी आपल्याला माहिती आहे कोंबडा ज्या वेळेस आपला आरवतो, आपण मराठीमध्ये कोंबडा आरवायला म्हणजे आपण वराड्याच्या ऐवजी आपण कोंबडा आरवतो आपला हा शब्द असतो. कोंबडा आरवायपासून तिचा त्या महिला भगिनीचा झालेला दिवस आणि रात्री सगळे झोपल्यानंतर त्या माझ्या महिला भगिनींचा त्या गावातल्या महिलेचा तो दिवस संपतो. घर सांभाळायचं, शेतामध्ये काम करायचं, जनावरे सांभाळायची, मुलाबाळांचं सगळं बघून संसाराचा गाडा ही माझी महिला भगिन ही ग्रामीण भागामध्ये संसाराचा गाडा सभापती महोदय चालवत असते. आणि ग्रामीण भागामध्ये सभापती महोदय ती माय माऊली कोंबड्या सांभाळते, शेळी मेंढी गाई म्हशीचं पालन करून संसारासाठी चार पैसे ती साठवून ठेवते. आणि कुटुंबामध्ये सभापती महोदय ज्या वेळेस एखाद्या पैशाचा एखाद्या कुटुंबामध्ये लग्नाचा विषय, दवाखान्याचा विषय, एखाद्या मुलाच्या शाळेच्या फीचा विषय, तीच माझी महिला भगिनी ती नवऱ्याला त्या मुलाला मुलीला ही मदत करत असते. इतके महत्व त्या माझ्या त्या माय माऊलीचं निश्चित प्रकारे संसारामध्ये असतं. आणि आडी अडचणीला तीच माय माऊली नेहमी त्या कुटुंबामध्ये मदत करत असते. आणि आपल्याला माहित आहे की अनेक आपल्याला माता भगिनी ज्या आमच्या मासे पकडून जवळच्या बाजारात विकतात आणि आपल्या संसाराला हातभार लावतात. तसंच जंगलामध्ये डोंगराच्या कडे कपारी जाऊन स्वतःच्या शरीराला पायाला काटे टोचले तरी त्यांच्या पर्वा न करता करवण जांभळ मध असा गावरान मेवा गोळा करून ती माझी सभापती महोदय ती माय माऊली रस्त्याच्या कडेला बसून विकत असते. त्यातून साठवलेले 4 पैसे संकटाच्या काळामध्ये ती त्याच्या कुटुंबाला निश्चित प्रकारे सभापती महोदय उभारी देत असते. म्हणूनच म्हणतो महिला सशक्त झाली तर कुटुंब सशक्त होतं, कुटुंब सशक्त झालं तर गाव सशक्त होतं, शेवटी गाव सशक्त झालं तर देश सक्षम होतो. म्हणून महिलाच्या कष्टाचा सन्मान करण्याकरता शासन हे निश्चित प्रकारे विधेयक आणत असतं.